पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। केंद्रीय गृहमंत्री शहांकडून लोकसभेत 130वा घटना दुरुस्ती विधेयक सादर। गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद। सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही। संसदेमध्ये 130वा घटना दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांचा गदारोळ। विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून थेट शहांच्या दिशेने भिरकावली। विरोधकांच्या गदारोळानंतर 130वा घटना दुरुस्ती विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे वर्ग। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल। राधाकृष्णन यांच्यासमोर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान। बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या वाट्याला 0 जागा। शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर भाजपच्या परिवर्तन पॅनलच्या 7 उमेदवारांचा विजय। ठाकरे बंधूंनी पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं। पतपेढीच्या निवडणुकीचं राजकीयकरण न आवडल्यामुळे लोकांनी ठाकरे बंधूंना नाकारलं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते। ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा। ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही। बेस्ट पतपेढीची निवडणूक ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही। पराभवानंतर संजय राऊत यांचं वक्तव्य। आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांची बाळासाहेब थोरात यांना धमकी। थोरातांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा भंडारे यांचा आरोप। नवी मुंबईत संजय शिरसाट यांच्या विरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा सिडको भवनावर मोर्चा। रोहित पवार आणि शशिकांत शिंदेही सहभागी। शिरसाट यांच्यावर 5000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावर महायुतीमध्ये श्रेयवाद। उद्घाटनापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी। जायकवाडी धरण 95% भरलं। 48 तासामध्ये जायकवाडी धरणातून कधीही पाणी सोडण्यात येईल। गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। गंगापूर धरणातून 6340 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग सुरू। रामकुंड आणि गोदाघाट परिसर पाण्याखाली। खेड तालुक्यामधील गोलेगाव पिंपळगाव येथील इंद्रायणी नदीला पूर। नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बांधारा पाण्याखाली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यामधील नीरा देवधर धरण पूर्णतः भरलं। 10,000 क्युसेक्सना नीरा नदीमध्ये विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 36 फुटांवर, तर वारणा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर पडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील अतिवृष्टीचा रावणगाव आणि हरनाळ गावांना मोठा फटका। लेंडी नदीला आलेल्या पुरात अनेक घरं उद्ध्वस्त, तर जिल्हा परिषद शाळेमध्ये चिखलाचं साम्राज्य। मुंबई शहरासह उपनगरात ऑरेंज अलर्ट। हायटाईडमुळे समुद्राला उधाण। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।